राजीनाम्याऐवजी चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी होती। एवढंच नाही तर सुनेत्रा पवार यांनी हकालपट्टी करायला हवी होती। चाकणकरांच्या राजीनाम्यावर विनायक राऊतांनीही प्रतिक्रिया दिली। खरात प्रकरणी चाकणकरांचा अप्रत्यक्ष सहभाग निषेधार्ह आहे। खरात प्रकरणी सर्वांची चौकशी झालीच पाहिजे असं देखील यावेळी विनायक राऊत म्हणाले। राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं ही निषेधार्ह बाब तर आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग रचना बदलली आहे। काँग्रेसनं भाजपवर हा गंभीर आरोप केलाय। भाजपची खेळी यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचा भाजपला पाहायला मिळतोय। निवडणुका सुद्धा आपण ज्या झोनच्या ज्या प्रभागा रचनेअंतर्गत घेतल्या तिथे कुठलीही प्रकारची प्रशासकाला अडचण नव्हती, काम करायला नगरसेवकांना अडचण नव्हती, कारण की सर्वांना ते झोनसुद्धा त्या प्रभागात चारही प्रभागाच्या याला जवळ पडते। परंतु मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसचे 11 नगरसेवक त्या झोनमध्ये निवडून आले आणि भाजपचे 5 नगरसेवक आहे। हे यांना कुठेतरी खपून राहिलं नाही आणि तिथे हा काँग्रेसचा सभापती होणार हे निश्चित झालेलं आहे आणि हे होऊ नये म्हणून भाजप हे सर्व प्रयत्न करून बहुमतात असल्यामुळे मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्ही निश्चितपणाने होऊ देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।